विधिमंडळामध्ये आयोजित कार्यक्रमाचा फलक मराठी भाषेत नसल्याचं पाहून देशपांडे यांनी संताप व्यक्त केला। संसदेचा अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विधान भवनामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला राहुल नार्वेकर, नीलम गोरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपस्थित होते। अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने विधान भवनात 23 आणि 24 जूनला कार्यक्रम ठेवण्यात आले होते। मात्र आता यावरून राजकारण तापताना दिसते, कारण भारताच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झालेत आणि संपूर्ण देशभरातील जे अंदाज समितीचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, यांचा कार्यक्रम आज विधान भवनात ठेवण्यात आला होता। आज आणि उद्या असा 2 दिवस कार्यक्रम असणार आहे। मात्र या कार्यक्रमाची जाहिरातबाजी असेल किंवा याबाबतचं आमंत्रण असेल, हे सगळं हिंदीतून दिलं जाते, त्यामुळे कुठेतरी राजकारण होताना आता पाहायला मिळते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर थेट आरोप केलेला आहे की महाराष्ट्रात हा कार्यक्रम होतोय, मात्र कुठेही राज्य सरकार मराठीचा वापर यासाठी करत नाही आहे। सगळीकडे जर आपण पाहिलं तर विधान भवनाच्या बाहेर देखील जर पोस्टर करण्यात आलेले, बॅनर छापण्यात आले, तर त्याच्यावरती देखील हिंदीच पाहायला मिळतं। मात्र तरीही आता जर आपण पाहिलं तर राजकारण होताना नक्कीच दिसतंय। आता हा जर बॅनर असेल तर हाही आपण पाहतोय की ह्यामध्ये इंग्रजीचा मजकूर आपल्याला पाहायला मिळतोय। या आधीच्या बॅनरमध्ये हिंदीचा मजकूर आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र मराठीचा उल्लेख कुठे नाही आणि त्यालाच धरून आता विरोधी जे आहेत, खास करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष यांनी कुठेतरी राज्य सरकारवर आक्षेप घेतलेला आणि तीव्र शब्दात त्यांनी तो विरोधही दर्शवलेला आहे। त्यामुळे आता ह्याचं राजकारण कुठेतरी पेटताना दिसतंय। मात्र राज्य सरकार आता याबाबत नेमकी काय भूमिका घेते किंवा राज्य सरकारकडनं जे स्पष्टीकरण आले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पटणार आहे का, हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।